आणि आता पत्रकार परिषद शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंची। आपली ख्याती आहे, स्वच्छ प्रतिमा आपली आहे। नुसती मुख्यमंत्र्यांची प्रतिमा स्वच्छ असून चालणार नाही, मंत्र्यांची सुद्धा प्रतिमा स्वच्छ असली पाहिजे। आणि जे दिवसागणिक रोज यांचे भ्रष्टाचार बाहेर येत आहेत। मध्यंतरी पंतप्रधान बोलले होते की महागाईचं समर्थन करताना की पैसा झाडाला लागत नाही, पण यांची कमाल झाली आहे, बोट लावून तिकडे पैसा काढीन अशी यांची परिस्थिती आहे। जिथे बोट लावतात तिकडनं म्हणजे काही सोडत नाहीयेत, सगळीकडनं पैसा काढतात आणि ओरबाडून काढतात। तर मुख्यमंत्र्यांनी यांच्या दडपणाला बळी न पडता खरोखर जर का यांनी राजीनामे देण्याचं धाडस दाखवलं असेल तर ते राजीनामे घेण्याचं धाडस मुख्यमंत्र्यांनी दाखवलं पाहिजे। त्या निर्णयाचं जनता स्वागत करेल। आणि असं जर का झालं तर ऐन गणेशोत्सवामध्ये ही घटना घडल्यामुळे मी तर म्हणेन की गणपती खरोखरच विघ्नहर्ता आणि मंगलमूर्ती आहे। एक मंगल वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल आणि राष्ट्रवादीची ही भ्रष्टाचारी ब्याद एकदा कायमची गाडून टाकण्यात येईल। नहीं, ये तो जैसे मैंने अभी अभी कहा, ये तो सिर्फ तमाशा है, नौटंकी है। इसका अर्थ यही है कि राष्ट्रवादी ने जो चेतावनी दी है कि हम तो करप्शन करेंगे, लेकिन अगर आप हमें सवाल पूछेंगे तो हम आपको भी रहने नहीं देंगे, यही इसका अर्थ है। और मुझे नहीं लगता कि ये नाटक ज़्यादा देर तक चलेगा। लेकिन जैसे अभी मैंने कहा कि मैं मुख्यमंत्री जी को यही कहना चाहता हूं कि उन्होंने जो नाटक किया है राष्ट्रवादी ने, आप मजबूत रहिए और इस्तीफा स्वीकार लो, जनता स्वागत करेगी। तसंच आहे, कारण राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे घोटाळे बाहेर येत आहेत। प्रफुल्ल पटेल यांचा घोटाळा आता बाहेर आलेला, अजित पवारांचा तो 20,000 कोटी म्हणजे काय आकलनाच्या पलीकडे सगळं, कल्पनेच्या पलीकडे सगळं चाललेलं आहे। आणि म्हणून यांची दादागिरी आणि यांचं ब्लॅकमेलिंग, ही टगेगिरी अशी नको, अशी टगेगिरी महाराष्ट्राला मान्य होणार नाही। आणि मुख्यमंत्र्यांनी धाडस दाखवावं, यांचे राजीनामे मंजूर करावे। जिस तरीके से इरिगेशन को लेकर पूरा मामला सामने आया, किसी ने कहा कि इरिगेशन जब तक एक क्लीन चीज नहीं बाहर नहीं आ जाता, इससे मैं शामिल हूँ। आपकी क्या शिवसेना की मांग है कि बिल्कुल समय पर श्वेत पत्र का इरिगेशन होनी चाहिए। अगर आरोप होते हैं तो उसकी भी जांच होनी चाहिए। नाटक क्यों करते आप? नाटक क्यों करते? नाटक करने की कोई आवश्यकता नहीं है, जांच होने दो। अगर आप बेगुनाह हो तो साबित होने दो ना। राजनीति का अगर असेसमेंट की बात करें तो किस तरीके से शिवसेना देख रही है, जो राजनीतिक माहौल फिलहाल तैयार हुआ है, शिवसेना को किस तरह क्या स्टैंड? शिवसेना ही क्यों, पूरी जनता देख रही है। और जैसे मैंने कहा कि ये तो एक तमाशा है, तमाशा है। मतलब अगर आप सवाल पूछेंगे तो मैं आपको भी हिला दूंगा, यही उसका ब्लॅकमेलिंग का अर्थ है। ह्याचा अर्थ हाच झाला की आमची जी काही सगळी भानगडी आहेत, भ्रष्टाचार आहेत, ह्याची चौकशी कराल तर याद राखा, हा त्यातला गर्भित अर्थ आहे। नाही, मला एकच गोष्टीचं आश्चर्य वाटते की पंतप्रधान मनमोहन सिंग हे आतापर्यंत कधीच बोलले नव्हते। म्हणजे एवढा भ्रष्टाचार त्यांच्या काळामध्ये केंद्रात सुद्धा चाललेला आहे, त्या भ्रष्टाचाराबद्दल एक सुद्धा ब्र त्यांनी काढलेलं नाही। पण सामान्य माणसावरती जेव्हा ते ओझं टाकतायत, मग तो गॅस सिलेंडर असेल, डिझेल असेल, इतर काही करवाढ असेल, त्यावेळी त्या महागाईचं समर्थन करायला ते बरोबर बोलतायत। म्हणजे भ्रष्टाचाराबद्दल ते काही कारवाई करत नाहीयेत आणि बोलतही काही नाहीयेत। तर हे सगळ्यांची मिलीभगत आहे। आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की मुख्यमंत्र्यांनी धाडस दाखवावं आणि एका धाडसाने या सगळ्या तमाशावाल्यांचे, तमाशा हा शब्द मी कोणी तमाशा कलाकारांचा मी अपमान नाही करू इच्छित, कारण ते सुद्धा त्यांच्या कलेने पोट भरत असतात, पण हा जो काय तमाशा यांनी केलेला आहे, यांच्या धमकीला भीक न घालता त्यांचे राजीनामे मंजूर करावेत। मला उलटं वाटतंय, भ्रष्टाचाराला बगल देण्यासाठी त्यांनी महागाई वाढवली का, असंही त्याचा अर्थ होऊ शकतो। कारण तुमचं लक्ष मग त्याच्यावरनं, भ्रष्टाचारावरनं महागाईकडे गेलं। म्हणजे यांचे जे मी तुम्हाला आत्ता बोललो की पंतप्रधान म्हणाले की पैसा झाडाला लागत नाही, आणि यांचे भ्रष्टाचार असे चाललेत की बोट लावून तिकडनं पैसा काढेल। कुठे कुठे यांची बोटं लागत असतील मला माहिती नाही। नाही, विरोधी पक्ष आपला आवाज उठवतोय, पण मुद्दा हाच येतोय
की 5 वर्ष विरोधी पक्ष आवाज बरोबर उठवतोय. आता जनतेने पण मनात ठरवलं पाहिजे किंवा 5 वर्ष आपण यांची सगळ्यांची नाटकं बघितलेले सत्ताधाऱ्यांचे, एकदा सत्ता मिळाल्यानंतर हे अन्याय आणि अत्याचाराशिवाय दुसरं काही करत नाही. एकदा यांची जागा त्यांना दाखवली पाहिजे. सर अच्छा अभी तक जो मुख्यमंत्री का आपके पास जो कार्यकाल है कांग्रेस वो उसका समाधान नहीं है, समाधान कैसे? समाधान आप किस ढंग से देखते हैं? जैसे मैंने कहा कि मुख्यमंत्री जी की खुद की अपनी प्रतिमा, मुख्यमंत्री कार्यकाल में उन्होंने कोई भ्रष्टाचार किया ऐसा आरोप अब तक हुआ नहीं है, लेकिन साथ में उनके जो साथी हैं वो भी स्वच्छ प्रतिमा के होने चाहिए, नहीं तो उसका फायदा क्या. और साथ में लोगों के काम भी तो होने चाहिए जनता के हित में. म्हणजे अगदी अजित पवारांसारखं नको की काही सगळी जी काय एक पद्धत असते ती धाब्यावर बसून मन मानेल तशी कॉन्ट्रॅक्ट द्यायची अशी नको. शरद पवारांचं स्टेटमेंट आहे की आम्हाला सरकारला कुठल्याही प्रकारे स्थिर करायचं नाहीये, तसा आमचा प्रयत्न. कारण ती त्यांची मजबुरी आहे. सरकारमधनं ते बाहेर पडण्याचं धाडस करू शकत नाही, कारण ज्या क्षणाला ते सरकारमधनं बाहेर पडतील त्यांना केंद्रातनं सुद्धा बाहेर पडावं लागेल आणि मग चौकशीचा जो ससेमिरा त्यांच्या मागे लागेल त्याला तोंड देण्याची त्यांची हिंमत नाही, त्यांचं धाडस नाही. म्हणून काही जरी झालं तरी सरकार ते अस्थिर होऊ देणार नाहीत. दोन्हीकडे एकच आहे ठाणे, वेगळी कुठे भूमिका. तिकडे प्रफुल्ल पटेलांवरती आरोप झालेत, इकडे आता सगळ्यांवरती, तटकरेंवर झाले, अजित पवारांवरती झाले. त्याच्यामुळे ती भूमिका सारखीच आहे, जाऊ तिकडे खाऊ. असं कोण बोललं? हा मी ना. हा मग ते शरद पवार आणि माझ्या याच्यात जरा फरक ठेवा ना. हे तर माझं म्हणणं आहेच की सरकारच भ्रष्ट आहे. फक्त त्या भ्रष्ट सरकारमध्ये सुद्धा भ्रष्टाचारांचे जे काही चाळे चाललेले आहेत ते संतापजनक आहेत. आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की मुख्यमंत्र्यांनी यांचे राजीनामे स्वीकारावेच आणि त्यांची जागा त्यांना दाखवावी. कई ऐसे मंत्री हैं जो कांग्रेस के हैं, उन पर कोयले के मामले में जिस तरह के आरोप सामने आए हैं, उन्होंने भी इस तरह से कहीं ना कहीं टैक्टिक्स है उन्होंने भी इस्तीफे दे दिए. इस बारे में आप क्या कहेंगे? बिल्कुल, ये तो मतलब गंदी राजनीति चल रही है. एक तो भ्रष्टाचार उनको करना है और भ्रष्टाचार के खिलाफ अगर आप आरोप लगाते हैं तो हमें दादागिरी करनी है. तो ये आप कह रहे हैं कि मुख्यमंत्री जी को हिम्मत दिखानी चाहिए इस्तीफा स्वीकारने की. कल राष्ट्रवादी कांग्रेस के विधायक दल की मीटिंग होने वाली है, क्या राष्ट्रवादी कांग्रेस इतनी हिम्मत दिखा सकती है कि वो सरकार से समर्थन वापस? मुझे नहीं लगता उनमें हिम्मत है, क्योंकि अगर वो इस्तीफा देकर बाहर निकलेंगे तो उनको केंद्र से भी निकलना होगा, और एक बार वो निकल जाएंगे तो उनके पीछे पूरे जो सरकारी मामला लगेगा, क्या उससे वो बच पाएंगे? चौकशीचा ससेमिरा जे मी काय बोललेलो आहे त्यातनं हे काय निष्ठू शकतील का? कारण तिकडे प्रफुल्ल पटेलांपासून सगळ्यांवरतीच आरोप आहेत. त्याच्यामुळे काँग्रेसची आता त्यांची शेंडी आहे. ये कुछ सिर्फ धमकाएंगे, कुछ कर नहीं कर सकते. तर या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री पण कुठेतरी मावळा भूमिका घेतात. त्यांनी घेऊ नये, त्यांनी खंबीर राहायला पाहिजे. कारण यांच्यात राष्ट्रवादीमध्ये राजीनामा देण्याची हिंमत नाही. ते राजीनामा देऊन सरकार पाडू शकत नाही. कारण इकडे जर का पाडलं तर केंद्रात त्यांना लाथ बसेल, आणि केंद्रातनं सुद्धा लाथ बसली तर पुन्हा एकदा सांगतो की चौकशीचा ससेमिरा त्यांच्या मागे लागेल. त्यांची आणखीन सगळ्या ज्या काही भानगडी आहेत, लफडी कुलंगडी बाहेर येतील आणि यांना पलटाभुई थोडी होईल. आधी हिम्मत तर दाखवू द्या. क्या? नहीं, मैंने कहा ना, अभी आपने जो सवाल किया था ये था, मैंने उत्तर दिया है उसका. अजित का एक स्टेटमेंट ये भी है कि हम चूंकि स्टेट में बढ़ रहे हैं, आगे बढ़ रहे हैं, हमारी भ्रष्टाचार में आगे बढ़ रहे हैं, जेलस होकर इस तरह की चीजें हमारे पीछे. तो आपका अगर दामन साफ है तो तमाशा क्यों कर रहे हैं आप? नाटक क्यों कर रहे हैं? हो जाने दो ना इंक्वायरी. दामन साफ है तो होने दो. ये नाटक क्यों कर रहे हैं आप? ब्लॅकमेलिंग क्यों कर रहे हैं? शिवसेना जाऊ दे, एवढं दाखवणार का तुम्ही सगळं? चला. क्या शिवसेना सारे मुद्दों को लेकर रस्ते पे उतरेगी, गंगा के बीच जाएगी, सारी चीजों को स्पष्ट करेंगे? नहीं, वो तो मैंने कहा है. जैसे
हमारी रैली थी, मोर्चा था, तभी मैंने कहा कि गणपति के दिनों के बाद हम तो आंदोलन करेंगे, हम चुप नहीं रहेंगे। त्यामुळे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया होती की गणपतीनं महाराष्ट्रावरचं विघ्न दूर केलं आणि हिम्मत असेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा स्वीकारावा. घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत राहा एबीपी माझा. काही जोड्या अतूट असतात.